नमस्कार. आज आपण एका साध्या पण खूप महत्त्वाच्या कथेतून आर्थिक नियोजनाचा धडा शिकणार आहोत. ही गोष्ट आहे दोन मित्रांची, ज्यांनी पैशांच्या बाबतीत दोन पूर्णपणे वेगवेगळे मार्ग निवडले. चला पाहूया त्यांच्या या निवडीचा त्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला. तर गोष्ट आहे दोन मित्रांची, अमोल आणि सचिन. एकदम जिगरे दोस्त होते, पण पैशांच्या बाबतीत त्यांचे विचार मात्र 36चा आकडा होता. अमोलला वाटायचं पैसा आलाय तर तो खर्च करायलाच हवा. या उलट सचिनचं मत होतं की पैसा भविष्यासाठी जपून ठेवायला हवा. अमोलचा तर जगण्याचा एकच फंडा होता, आत्ता मजा करू, भविष्याचं नंतर बघू. त्याचे सगळे आर्थिक निर्णय ह्याच एका विचाराभोवती फिरायचे. भविष्याची चिंता छे, ती करायचीच नाही. आणि मग व्हायचं काय, पगार आला रे आला की अमोलचे पैसे कुठे जायचे कळायचंच नाही. कधी फिरायला जाण्यात, कधी नवीन गॅजेट्स घेण्यात, तर कधी मित्रांसोबत पार्ट्या करण्यात. बस ह्यातच सगळा पगार संपायचा. आणि त्याचा मित्र सचिन, तो बिचारा जेव्हा थोडे पैसे वाचवायचा तेव्हा अमोल त्याची मस्करी करायचा. म्हणायचा, अरे यार किती वाचवणार आहेस तू. त्याला वाटायचं की बचत करणं म्हणजे मूर्खपणा आहे आणि सचिन आयुष्य जगण्याची संधी वाया घालवतोय. पण वेळ कोणासाठी थांबत नाही, नाही का? बघता बघता काही वर्ष निघून गेली आणि मग ह्या गोष्टीत एक असं वळण आलं ज्याने दोघांच्याही आयुष्याची दिशाच बदलून टाकली. अचानक एके दिवशी अमोलवर एक मोठं आर्थिक संकट कोसळलं. हीच ती वेळ होती जेव्हा त्याच्या आजमध्ये जगण्याच्या तत्त्वज्ञानाची खरी कसोटी लागणार होती. आणि त्या संकटाच्या वेळी त्याला एक जबरदस्त धक्का बसला. त्याला जाणवलं की अरेच्या, इतकी वर्ष केलेल्या खर्चामुळे आज मदतीसाठी आपल्याकडे 1 रुपयाही शिल्लक नाहीये, काहीच बचत नाही. पण दुसरीकडे सचिनचं काय, तो एकदम शांत होता. जिथे अमोलपुरता घाबरून गेला होता तिथे सचिनच्या चेहऱ्यावर चिंतेची एक रेषही नव्हती. दोघांच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक होता. आता प्रश्न हा आहे, असं का? संकट तर दोघांसमोर सारखंच होतं, मग एक जण इतका घाबरलेला आणि दुसरा इतका शांत कसा होता? ह्याच प्रश्नाचं उत्तरात ह्या संपूर्ण कथेचा सार दडलेलं आहे. याचं उत्तर एका शब्दात आहे, दूरदृष्टी. हो, त्या दिवशी अमोलला आयुष्यातला एक खूप मोठा धडा मिळाला. सचिन शांत होता कारण त्यांनी दूरदृष्टी ठेवून आधीच नियोजन केलं होतं. भविष्य सुरक्षित करायचं असेल तर त्याची तयारी आजच करावी लागते, हेच ते सत्य. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही काही आजची नाही. याचं मूळ आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाकडे घेऊन जातं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे सांगितले ते इथे अगदी तंतोतंत लागू होतं. योगः कर्मसु कौशलम. याचा अर्थ खूप सोपा आहे. आपलं जे काही काम आहे ते अगदी कुशलतेने, योग्य पद्धतीने करावा. मग ते कोणतंही काम असो, अगदी पैशांचं नियोजनसुद्धा, तेही एका कौशल्यानेच करायला हवा. आणि म्हणूनच या संपूर्ण गोष्टीतून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की फक्त पैसे कमवणं पुरेसं नाही, तर त्या पैशांचं योग्य नियोजन करणं आणि त्यातली बचत करणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपणाचं लक्षण आहे. कारण आज केलेली छोटीशी बचतच उद्याच्या मोठ्या संकटात आपला सर्वात मोठा आधार बनते.